नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाऊबीज म्हणजे काय किंवा भाऊबीज हा सण केव्हापासनं साजरा करण्यात येऊ लागला याविषयीची माहिती घेणार आहोत. तर दिवाळी हा हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे आणि 5 दिवसीय सणामध्ये भाऊबीज ही 5व्या दिवशी साजरी केली जाते. दिवाळीचा पाडवा संपताच दुसऱ्या दिवशी येते ती म्हणजेच भाऊबीज. भाऊबीजेला यमद्वितीया असे सुद्धा म्हटले जाते. भाऊबीज हा सण भावा बहिणीच्या नात्यावरती आधारित एक सण आहे, जो मोठ्या श्रद्धेने आणि परस्पर प्रेमाने साजरा केला जातो. रक्षाबंधनानंतर भाऊबीज हा भाऊ बहिणीच्या प्रेमाला समर्पित असलेला दुसरा सण आहे. तो सण कशा पद्धतीने साजरा केला जातो तर भाऊबीजेच्या दिवशी विवाहित बहिणी भावाला आपल्या घरी भोजनासाठी बोलवतात आणि भावाला प्रेमाने भोजन देतात. बहीण आपल्या भावाला टिळक लावते आणि भाऊ भेटवस्तू देऊन दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा देतो. तर भाऊबीजेचा हा सण केव्हापासून साजरा करू लागला किंवा यामागची नेमकी पौराणिक कथा काय आहे तर सूर्यदेवाची पत्नी छाया हिच्या पोटी यमराज आणि यमुना या 2 मुलांचा जन्म झाला होता. यमुना आपला भाऊ यमराज याला आपल्या घरी येऊन भोजन करण्यासाठी प्रेमाने आमंत्रण देते, पण यमराज व्यस्त असल्यामुळे यमुनेबद्दल बोलणे टाळायचे. एकदा कार्तिक द्वितीया म्हणजेच भाऊबीज किंवा यमद्वितीया यमराज अचानक आपल्या दारात उभे असलेले पाहून यमुना अतिशय आनंदित झाली. तिने प्रसन्न मनाने भावाचं स्वागत केलं आणि भावाला औक्षण करून भोजन वाढले. यावर प्रसन्न होऊन यमराजांनी बहिणीला तुला हवे असेल ते वरदान तू मला आज माग असे सांगितले. तेव्हा यमुना म्हणजेच बहीण म्हणाली की तू दरवर्षी याच दिवशी माझ्या घरी जेवायला येशील आणि जी बहीण आपल्या भावाला या दिवशी जेवू घालेल आणि त्याचं औक्षण करेल त्याला तुझं भय कधीच नसावं असे वरदान यमुनाने यमराजाकडून मागून घेतले आणि त्यावरती प्रसन्न होऊन यमराजांनी तथास्तु म्हणून यमुनेला हे वरदान देऊ केले. यमराज तथास्तु म्हणून स्वतःच्या यमपुरीला गेले. असे मानले जाते की जे भाऊ या दिवशी यमुनेमध्ये पूर्ण भक्तिभावाने स्नान करतात ते आपल्या बहिणीचे आदरातिथ्य स्वीकारतात. त्यांना आणि त्यांच्या बहिणीला कधीच यमाचे भय नसते किंवा अपमृत्यू येईल याची कधीच चिंता नसते. या दिवसापासूनच या भाऊबीजेचा किंवा यमद्वितीय या सणाचा उगम झाला किंवा तेव्हापासूनच ही भाऊबीज साजरी करण्यात येऊ लागली. भाऊबीज साजरी केल्यामुळे आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली जाते किंवा मग ती आपोआप होते, म्हणूनच भाऊबीज हा सण साजरा केला जातो. भाऊबीजेला यमद्वितीया सुद्धा म्हणतात. यामागील जी कथा आहे ती या दिवशी देशातील काही ठिकाणी चित्रगुप्ताच्या मंदिरात जाऊन दौत टाकाची किंवा चित्रगुप्ताचे पूजन केले जाते. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्र अलंकार आणि वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले किंवा तिचा आदर सत्कार केला, म्हणूनच या दिवसाला यमद्वितीया असे सुद्धा नाव पाडण्यात आले. किंवा मग या दिवशी यमुना नदीत स्नान केल्याने अत्यंत पवित्र हा दिवस मानला जातो. यमद्वितीया या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला, पण नरकात पिचत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे करण्यात आले, कारण तेथे यम नसल्यामुळे जे नरकात पिचत पडलेले लोक आहेत त्यांना मोकळे करण्यात आले. म्हणून या दिवशी भावाने बहिणीकडे जरूर जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे हा प्रघात पडला. बहीण भावाच्या प्रेमाचा हा अत्यंत मंगल दिवस म्हणूनच भाऊबीज हा सण साजरा केला जातो. एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल तर तिने कोणाही पुरुषाला भाऊ मानून
ओवाळलं तरी सुद्धा चालू शकतं. ते शक्य नसल्यास चंद्राला, सूर्याला किंवा मग या दिवशी स्वतःचा भाऊ म्हणून औक्षण करावे. त्यामुळे आपल्या भावाला अपमृत्यू कधीच येत नाही, तो चिरंजीव राहावा अशी बहीण या दिवशी प्रार्थना करते. अपमृत्यू येऊ नये म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि यमद्वितीयेच्या दिवशी मृत्यूची देवता यमधर्म याचे पूजन करून त्याच्या 14 नावांची तर्पण करण्यास सांगितलेले आहे. असे केल्यास त्या घरामध्ये कधीही अपमृत्यू येत नाही किंवा यमदेवताचा कोप होत नाही. म्हणूनच हा सण साजरा केला जातो. भाऊबीजेचा दिवस म्हणजे शरद ऋतूतील कार्तिक मासातील द्वितीयेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा बीजेच्या कोरीप्रमाणे बंधू प्रेमाचे वर्धन होत राहो ही त्यामागची भूमिका आहे. आपल्या मनातील द्वेष, असूया निघाल्यामुळे सर्वत्र बंधू भावनेची कल्पना जागृत होते. म्हणून त्याकरिता भाऊबीजेचा सण साजरा केला जातो. बंधू भगिनीचा प्रेम संवर्धनाचा हा दिवस संपूर्ण राज्यामध्ये साजरा होतो. कार्तिक शुद्ध द्वितीया या दिवशी भावाने बहिणीकडे जाऊन शुभ मुहूर्तावरती ओवाळून घ्यावे. ओवाळताना भावाचे मुख पूर्वेकडे असावे. ओवाळल्यानंतर यमाच्या नावाने चौमुखी दिवा लावून उंबरठ्याबाहेर ठेवावा. बहिणीने भावाच्या आवडीचे पदार्थ तयार करून त्याला जेवणास द्यावे. त्यात तांदळाचा पदार्थ अवश्य असावा. भावाने ओवाळणी म्हणून बहिणीला भेटवस्तू द्यायला हवी. अशा पद्धतीने अतिशय हर्ष उल्हासामध्ये हा भावा बहिणीचा सण म्हणजेच भाऊबीज किंवा यमद्वितीया ही सगळीकडे अतिशय उत्साहामध्ये साजरी केली जाते. अशाच पौराणिक हिंदू धर्मातील माहितीसाठी आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.